अच्छे दिन है। सर्व लोकांच्या नावावर 15 लाख रुपये प्रत्येकाला मिळणार आहेत। सिलेंडर वाढणार नाही, गॅस वाढणार नाही, पेट्रोलचे जे मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं असं ती केलं आता काय त्याला जुमला होता, जुमलाबाजी, त्या जुमलाबाजीवर प्रत्येकाने वेगळे आश्वासनं दिली। आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टीमधून आज बीड जिल्ह्याला विमा मिळत नाही आहे। का मिळत नाही त्याचं कारण कुणी देणार आहे? लोकप्रतिनिधी तुम्ही महायुतीचे तुमचे 5 आमदार आहेत, ठीक आहे, आम्ही 1 खासदार आणि 1 आमदार आम्ही विरोधी पक्षात आहोत, पण ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या मंडळामध्ये 63 mm पाऊस एकदा पडला की ती अतिवृष्टी झाली म्हणजे विमा लागू व्हायला पाहिजे। परत 5 वेळेस अतिवृष्टी बीड जिल्ह्यातल्या या सर्व मंडळामध्ये झाली। 5 वेळेस अतिवृष्टी झाल्याच्या नंतर सुद्धा विमाचा निकष का लागू होत नाही? त्याची आणेवारी जी ती 50 पैशाच्या आत होती डिसेंबरची सुद्धा फायनल। मग असं काय घडलं की ज्यावेळेस अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर आणेवारी वाढली का? काय झालं की त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचं समीकरणच बदललं आणि बीड जिल्हाच वगळला। म्हणजे अजितदादाला सुद्धा की तुम्ही जे काम केलं ते जे बरोबर झालं नाही तुमचं, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने करत होता त्याला आमचं काय होतं, पण असं कुणी काही केलं आहे का? बीड जिल्ह्यावर ह्याचं कोण करायला होते? मग बीड जिल्ह्याचे सर्व 5 आमदार, बीड जिल्ह्याचे मंत्री पण आहेत, सगळे पालकमंत्री नसतील, पण यांनी या बीड जिल्ह्यासाठी काय? मग आमच्या काळात जरा तर आताही काळ तुमचाच आहे, सरकार तुमचंच आहे, सगळं तुमचंच आहे। मी मात्र उलटेच्या शिवराजसिंग चव्हाण साहेबांना मार्चमध्ये पत्र देऊन सांगितलं की माझा बीड जिल्हा वगळला आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी ते पत्र महाराष्ट्र शासनाला काढलं आणि रिव्ह्यू एकदा करून आम्हाला निकष काय, कशामुळे तुम्ही काय केलं त्याचा अहवाल पाठवायला, पुन्हा अहवाल पाठवण्यासाठी सांगितलं आहे। त्याच्यानुसार मी CM साहेबांची वेळ मागितलेली, CM साहेबांनी पण मला वेळ त्या पद्धतीने दिली होती, पण मला 29 एप्रिलला माझी त्यांची मला वेळ होती, पण त्या दिवशी माझी त्यांची काही कारणास्तव भेट नाही होऊ शकली। पुन्हा पुन्हा या संदर्भात बोलायला जी बैठक होती त्याच्यात वेळ नाही मिळाली, अशी माझी भेट झाली, मी बोललो पण वेळ नाही मिळाली। मी आता लवकरात लवकर आणखी पुढच्या आठवड्यात CM साहेबाला भेटणार आहे, कारण मागच्या 8-15 दिवसात ते जरा ह्या गडबडीतच होते, तुमची स्थानिक स्वराज्य कुणाला उमेदवारी काय ते आता बिझीच असणार CM म्हणल्यावर, पण मी तेवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांची वेळ घेणार आणि या बीड जिल्ह्याला विमा मिळण्यासाठी प्रयत्न करतोय। आणि 100% आता काय होतं, एखादी गोष्ट झाली की मग तर होल्डिंग लावायला सगळे नेते बीड जिल्ह्यातले तयार असतील, आमच्यामुळं झालं, आमचं सरकार। आता मी केंद्रातून एखाद्या योजनेचे पैसे आलेत म्हणून जर मी पोस्ट पडली तर ते सांगतात केंद्रातून आमच्या ह्यांनी पोस्ट दिले। आता मी आरोग्याचे पैशाचं मध्ये सांगितलं तर कोणतरी आहे ते सांगतात की नाही मग आमचं केंद्रातलं मोदी साहेबाला आम्ही सांगितलं, इथं फडणवीस साहेबाला सांगितलं म्हणून पैसे आला। आम्ही तसं सांगा ना, विमा सुद्धा आमच्यामुळं नाही आला, ती का सांगत नाही? म्हणजे चांगलं झालं की मात्र पोस्ट पडल्या कडाला त्यांची ती पिलावळ जी आहे ती तर काय तुटूनच असते। अडाणी खासदार, फलाना खासदार, असा बिस्ताना खासदार, पण जी लिहिते त्याच्यापेक्षा माझं शिक्षण किती तपास माझ्या निवडणुकीचे म्हणजे आहे, मी अडाणी का काय ते बघ। पण ठीक आहे, आता त्याच्यावर मी नाही बोलणार जास्त, वेळ आल्यावर सगळं बोलू, त्यांना जे वाटते ते वाटू दे, पण माझ्या लोकांना मी आवडतो। कुणी एक मी मराठीत बोललो संसदेमध्ये तर मला याला हिंदी कळाना, कोणचा तरी तुमचा न्यूजवरच कोणचं तरी काहीतरी चालतंय तरी लिहिलं, त्या म्हणले स्पीकर साहेबाला कळाना काय बोलायला, खासदार ती सभागृहाला कळाना। याच्या उलट 8 दिवसांनी त्याच्यानंतर यांनी जी यूट्यूबला काढलं त्याच्यानंतर 8 दिवसांनी आमच्या स्पीकर साहेबांनी स्वतः सांगितलं रेकॉर्डवर आहे संसदेच्या की तुम्ही तुमच्या मातृभाषेत जी की त्या भाषेत बोलायला तुम्हाला ज्या भाषेमध्ये बोलायला परवानगी दिली त्या तुमच्या भाषेत, महाराष्ट्रातल्या खासदारांनी मराठीतच बोला, सक्ती म्हणून नाही, पण तुम्ही मराठीत बोला। कर्नाटकवालेली तुमची कोणची लँग्वेज आहे त्याच्यात बोला, तामिळनाडूवाली तुमची ज्याच्यात त्याच्या मातृभाषेमध्ये तुम्ही बोला, ज्याची मान्यता आहे त्या भाषेत बोला, असं आदेशित केलं आम्हाला। मग जर मराठी भाषेत जर समजा माझं बोलणं कळत नाही किंवा अप्रूव्ह नाही तर मला कसं बोलायला परवानगी दिली? ती नाही म्हणली असते। तर त्याला एक माहीत असलं पाहिजे की बाबा मराठीत बोललं तरी ट्रान्सलेशनचं बटन आहे आणि त्याला ऐकायला हिंदीत येतं, इंग्रजीत येतं। बऱ्याच लोकांना हिंदीसुद्धा तिथं काही एप्रिलला किंवा कोणाला बोलता येत नाही, ती इंग्रजीमध्ये ऐकतात, पण ते ट्रान्सलेशनचं बटन आहे, तू जरा शिक आणि त्याच्यानंतर आमच्यावर बोलावं। पण असे कलाकार असते तुमच्यासारखेच काही, त्याच्यामुळे त्याला जास्त नाही बोलावं, पण कुठंतरी 4-5 महिन्यानंतर तरी संधी मला बोलायला बोलून टाकू, तर यांना जरा सुधारणा करावी। इतकं अंधप्रेम कसं असावं हो? मग खासदारावरच बोलताना एवढं पत्रकारांनी नाही ना, कोणी एखाद्या राजकीय माणसाने बोलू द्या, पण आता काय करावं, बीड जिल्ह्याची प्रथा आहे ते होत राहते। त्यांना वेळीच कळालं असतं ही वेळ आली नसती असं म्हणायची, त्यांना जर वेळेत कळालं असते तर ही वेळ आली नसती। आता ठीक आहे, देर आहे लेकिन अंधेर नाही आहे, उशिरा का होईना ते त्यांचं स्टेटमेंट आलं त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत आहे। तर सध्याला आपल्या बीड, धाराशिव, लातूर असेल इथं
बसवराज पाटील आपल्या विरोधात उभा आहे. तर काय सांगाल, आपला विजय यावेळेस होईल का? काय आव्हान वाटतंय का? माझ्या विरोधात नाही आहे. महाविकास आघाडी. महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे महायुतीची. आणि आमचे उमेदवार जे आहेत ते काँग्रेसला जागा सुटल्यामुळे काँग्रेसचे आहेत. तिथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा मताचा जर विचार केला तर नक्कीच विजय कुणाचा होणार हे तुम्हाला कळणार. पण गणित काय फिरू शकते. ही बीड जिल्हा आहे, मराठवाडा आहे, मराठवाड्यातले हे 3 जिल्हे. मागच्या वेळेस सुद्धा असं वाटलं होतं की आम्हाला राष्ट्रवादीचाच विजय होणार, पण अचानक मग BJP त्यांचे केलेले आमचे मित्र त्यावेळेस 3 निवडून आले. त्याच्यामुळे गणित कुठं फिरेल काय सांगता येत नाही. 4 तारखेच्या नंतर थोडंसं जरा धीरज धरा. 4 तारखेनंतर महाराष्ट्रात आणखी पुढे 29ला काय होणार ते सुद्धा कळेल 4 तारखेला.